सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये असताना त्या दिल्ली दौऱ्यावर असताना तटकरे आणि पटेलांनी दांडी मारलेली आहे। दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही मोठे नेते गैरहजर असल्याचं दिसलं। या अगोदर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेते उपस्थित होते। अजित पवार यांच्या प्रत्येक दिल्ली दौऱ्यादरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळत होती। मात्र पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। तर सुनील तटकरे मुंबईत आहेत तर प्रफुल्ल पटेल कुठे आहेत असं विचारलं असता तुम्हा सर्वांनाच माहिती असेल प्रफुल्ल पटेल कुठे आहेत ते असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौरा सध्या चर्चेत आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी त्यांची भेट टाळलेली आहे। प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील त्यांना भेटलेले नाही आहेत। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्याचं समजते। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौरा विविध कारणामुळे सध्या चर्चेत आलेला आहे। एकीकडे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, दिल्ली दौऱ्यादरम्यान देखील खासदार उपस्थित राहिलेले नाही आहेत आणि अमोल कोल्हे मात्र सुनेत्रा पवार यांची भेट घेत आहेत। काय नेमकं घडतंय? श्रीकांत, मी तुम्हाला सांगू इच्छिते की कशा प्रकारे जे आहे जेव्हा संसदेत परिसरात जेव्हा हे स्वतः सुनेत्रा पवार यांनी एंट्री मारली तेव्हा आपण बघितलं की कशा प्रकाराने ते जेव्हा एंट्री मारले त्यांना सुधा मूर्ती, अजित गोपचडे, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, निर्मला सीतारामन पण हे त्यांना भेटले आणि हे सगळे पक्षाचे खासदार त्यांना वेगवेगळ्या पक्षाचे खासदार भेटले। खास करून एक अशी वेळ आली जेव्हा शरद पवार गटाचे जे खासदार आहेत म्हणजेच अमोल कोल्हे म्हणा किंवा फौजिया खान म्हणा हे पण सगळे भेटले। मुळात जे त्यांच्या पक्षाचे खासदार आहेत, सुनेत्रा पवार यांच्या स्वतःच्या पक्षाचे खासदार आहेत, म्हणजेच एक जे सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल, हे कालपासून सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीत आहे आणि ते कुठेच दिसले नाही आहेत। जेव्हा ते दिल्लीत पोहोचले तर विमानतळावर पण त्यांना रिसीव्ह करण्यासाठी एक NCP यूथ विंगचे धीरज शर्मा आहेत, ते जे आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतात। मुळात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे कुठेच दिसत नाही। एक हा कालचा भाग। आज पूर्ण परिसरात, संसदेच्या परिसरात स्वतः सुनेत्रा पवार जे आहेत ते एकटे फिरताना आपल्याला दिसले। त्यांच्या पक्षातला एकही खासदार त्यांच्या बरोबर दिसला नाही। जनरली स्ट्रेंथ ऑफ युनिटी जी आहे याच्या अशा जागी पोर्ट्रे केली जाते। पॉलिटिकली एक पार्टीचा एक असा मोठा नेता, ते पण पहिली अशी महिला उपमुख्यमंत्री जेव्हा येते तेव्हा एक रेस्पेक्ट म्हणून, एक पॉलिटिकली मॉरल्स म्हणून प्रोटोकॉल असतात आणि ते सुद्धा कुठे पाळले गेले नाहीत किंवा कुठे दिसले नाहीत हे सुद्धा समजून येत आहे। आता ह्या सगळ्या पार्श्वभूमी, कोणत्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं म्हणजे काल ज्या प्रकाराने झी24 तासने ते पत्र दाखवलेले की ECIला म्हणजेच निवडणूक आयोगाला जेव्हा अजित पवार यांचा निधन झालं त्यानंतर एक असं पत्र जातो सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्याकडून की वर्किंग प्रेसिडेंट जे आहेत तेच त्यांनाच सगळ्या प्रेसिडेंटचे अधिकार आहेत आणि त्यानंतर सुनेत्रा पवार हे स्वतः प्रेसिडेंट होतात आणि एका महिन्यानंतर ते निवडणूक आयोगाला पत्र पाठवून सांगतात की मी जे आता कोरम सांगते किंवा मी जे मेंबर्स सांगतात हे आता कन्सिडर करा आणि त्यात त्यांनी प्रफुल्ल पटेल म्हणा किंवा सुनील तटकरे म्हणा कोणालाच कोणताही पद जे आहे दिलं नाही आहे। त्यांनी स्वतःला प्रेसिडेंट म्हणून सांगितलं आहे सुनेत्रा पवार यांनी आणि शिवाजी म्हणून आहेत त्यांना ट्रेजरर म्हणून घोषित केलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे हे की कव्हर लेटरवर त्यांनी हे सांगितलं आहे आणि हे नमूद केलं आहे की 28 जानेवारी म्हणजे दिवस जेव्हा अजित पवार यांचं निधन झाला तेव्हापासून ते आत्तापर्यंत जेव्हा सुनेत्रा पवार हे पत्र पाठवत आहेत त्या दरम्यान कोणताही पत्रव्यवहार जर झाला असेल तर ते अजिबात कन्सिडर करायचं नाही, त्याला नल अँड वॉइड असं कन्सिडर करायला सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे हा पत्र गेला आहे। याचाच अर्थ फूट पडले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात आणि त्यात जर आपण हे बघितलं
तर फूट तर पडलेच आहे, पण मतभेद पण मोठ्या प्रमाणात आहे. ज्या प्रकाराने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सिग्नेचर्सने जेव्हा एक निवडणूक आयोगाला पत्र जातं, म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारला कॉन्फिडन्समध्ये घेतलं नव्हता का? आणि जर घेतलं नव्हतं तर ह्यांच्याकडून कुठे हायजॅक करण्याचा प्रयत्न होता का? नक्कीच असे प्रश्न निर्माण केलं जात आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आज सुनेत्रा पवार असं पत्र लिहून त्यांना पाठवतात निवडणूक आयोगाला, तेव्हा नक्कीच हे समजून येतं की अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती सुनेत्रा पवार नाराज आहेत. आणि ते आज कुठे त्यांच्या आजूबाजू पण दिसले नाही आहेत. सुनील तटकरे सांगतात की ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहेत, पण कालपर्यंत प्रफुल्ल पटेल हे राजधानी दिल्लीत होते. आज मात्र कुठे ते संपर्क नाही होऊ शकलं. पण नक्कीच जर ते राजधानी दिल्लीत आहेत किंवा कुठेही असणार, जेव्हा एक तुमच्या पार्टीची अशी टॉप लीडर जेव्हा राजधानी दिल्लीत येते, तर नक्कीच त्यांच्या बरोबर असणं ही एक मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी पण असते. आणि ह्यावेळेस हा दुसरा त्यांचा राजधानी दिल्लीचा एक आपण बघितलं तर दौरा समजू शकतो. आणि अशा महत्वाच्या दौऱ्याच्या वेळी निश्चितच उर्वशी, त्यामुळं खरं तर या सगळ्या घडामोडी पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, जेव्हा सुनेत्रा पवार ज्या की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आहेत, त्या दिल्ली दौऱ्यादरम्यान असताना या दोन्ही नेत्यांनी, दोन्ही खासदारांनी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्यासोबत असणं क्रमप्राप्त होतं. मात्र ज्या घडामोडी घडतायत, सुनेत्रा पवार यांनी पाठवलेलं पत्र असेल निवडणूक आयोगाला, त्या घडामोडींनंतर दोन्ही नेते अनुपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. तुर्तास धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी.